नमस्कार मित्रांनो, मी राजीव उगले, भूगोल अभ्यासक, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना। आपण सातत्याने हवामान चळवळीमध्ये काम करत आहोत। हवामान साक्षर चळवळ ही महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी चालू केलेली आहे आणि त्यामुळे अनेक आमच्यासारख्या मित्रांना हवामानाचं थोडंसं नॉलेज मिळत आहे। मित्रांनो, हा दख्खन भारताचा आपण एक समजावा म्हणून एक नकाशा काढलेला आहे। हा कुठेही प्रमाणित नाही, हे ध्यानात घ्या। हा दख्खन भारताचा नकाशा आहे। हवामान अंदाज समजावा हा त्या पाठीमागचा उद्देश आहे, बाकी काही नाही। मित्रांनो, हवामान अंदाज समजण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या सपोर्ट शिवाय आपलं हे चॅनल मोठं होणार नाही, हे मात्र निश्चित। मित्रांनो, आपण आज दोन अंदाज महत्त्वाचे पाहणार आहोत। 2 ते 3 अंदाजापर्यंत काही महत्त्वाच्या गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत। एक, श्रीलंकेजवळ जी लो प्रेशर सिस्टीम विकसित झाली होती, या लो प्रेशर सिस्टीममुळे राज्यामध्ये कशा पद्धतीने पाऊस झाला किंवा होत आहे, होणार आहे, याची एक आपण माहिती घेऊ। दुसरं, 13 तारखेला आंध्र प्रदेशजवळ दुसरी लो प्रेशर सिस्टीम विकसित होत आहे। या लो प्रेशर सिस्टीमचा मार्ग कसा राहील हे आपण एक समजून घेऊ। आणि 19 तारखेला परत एकदा तिसरी लो प्रेशर सिस्टीम आंध्र प्रदेशजवळ निर्माण होत आहे आणि त्याचाही मार्ग आपण समजून घेऊ। या 2-3 गोष्टी आपण या हवामान अंदाजामध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, या लो प्रेशर सिस्टीममुळे श्रीलंकेजवळच्या, त्यामुळे दक्षिणेकडील राज्यात, आपल्या दक्षिणेकडील भागामध्ये बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे किंवा होत आहे। दक्षिणेकडील विशेषतः सांगली, सातारा, कोल्हापूर हे पश्चिम घाटावरले जिल्हे आहेत। या जिल्ह्यातही या सिस्टीममुळे पाऊस झाला आहे। सोलापूर असेल, अहिल्यानगर असेल, तुमचं धाराशिव, लातूर, बीड, त्यानंतर नांदेड, जालना या भागात बऱ्यापैकी पाऊस काही भागात झालेला आहे आणि अजूनही होणार आहे। तो साधारणतः 10-11 तारखेपर्यंत या लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम म्हणून राज्यात पाऊस होईल। हा पाऊस ठिकठिकाणी होतोय, सर्वदूर होत नाही। एका गावात पडतोय, दुसऱ्या गावात पडत नाही। मित्रांनो, माझ्या स्वतःच्या गावामध्ये सुद्धा एका बाजूला भरपूर पाऊस आहे, अगदी माझ्या गावच्या पूर्वेकडल्या साईडला, आणि माझ्या गावावर पाऊस नाही। म्हणजे अजूनही मला तेवढा हा पाऊस सर्वदूर होत नाही। ओळी स्वरूपाचा, ज्याला आपण ठिकठिकाणी, जसं परतीचा पाऊस होतो, एका ठिकाणी पडला की अगदी नद्यांना, वड्यांना पाणी येणारा सुद्धा तो पडतो, तसा स्वरूपाचा हा पाऊस पडत आहे। आणि आज 8 ऑगस्ट नंतर उत्तर महाराष्ट्रातील तुमचं नाशिक असेल, नंदुरबार असेल, धुळे असेल, जळगाव असेल, या खानदेशातील भागामध्ये सुद्धा 8-9 या 2 दिवस आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता या लो प्रेशर सिस्टीममुळे आहे। फार मोठा पाऊस या लो प्रेशर सिस्टीममुळे उत्तरेकडील कोपऱ्यामध्ये होणार नाही। या कोपऱ्यात, महाराष्ट्राच्या उत्तरेकडल्या कोपऱ्यामध्ये कमी प्रमाण या सिस्टीममुळे राहील, हे मात्र निश्चित। त्यानंतर मित्रांनो, 13 तारखेला जी लो प्रेशर सिस्टीम विकसित होत आहे, या लो प्रेशर सिस्टीमचा जो मार्ग आहे हा 15°44' उत्तर ते 22°6' उत्तर अक्षव्रत, म्हणजे महाराष्ट्राच्या संपूर्ण भागातून ही लो प्रेशर सिस्टीम जाण्याचा सध्या प्राथमिक अंदाज आपल्या हाती लागलेला आहे। या अक्षवृत्ती दरम्यान या लो प्रेशर सिस्टीमचा मार्ग राहणार आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र या लो प्रेशर सिस्टीममुळे कव्हर होणार आहे। आणि त्यामुळे 15, 16, 17 तारखेपासून पुढे 15 तारखेपासूनच, 15 ऑगस्टपासूनच पुढे आपल्याला चांगल्या पावसासाठी कंडिशन निर्माण होत आहेत किंवा चांगला पाऊस पडत आहे। विशेषतः हा पाऊस इंटरनल महाराष्ट्र, जो अंतर्गत महाराष्ट्राचा भाग आहे, ज्या भागात दीर्घकाळ चांगला मोठा पाऊस झाला आहे, यामध्ये मराठवाडा आहे, त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग आहे,
पश्चिम विदर्भाचा भाग येतो. पश्चिम विदर्भातील जे जिल्हे आहेत, अकोला असेल, अमरावती असेल, बुलढाणा असेल, या सर्व जिल्ह्यामध्ये याचा परिणाम म्हणून पाऊस होणार आहे. मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये हा पाऊस होणार आहे. अगदी जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या सर्वच जिल्ह्यामध्ये हा पाऊस होणार आहे. या लो प्रेशर सिस्टीमचा प्रभाव हा दक्षिण महाराष्ट्रात अधिक राहण्याची शक्यता आहे. म्हणून या भागातले जे जलसाठे अद्याप भरलेले नव्हते, असे जलसाठ्यांना भरायला या सिस्टीममुळे निश्चितच त्या ठिकाणी पाणी जमा व्हायला सुरुवात होईल आणि नद्यांना पूर येणारा या कालखंडात पाऊस पडणार आहे. अगदी 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्टपर्यंत 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्टपर्यंत हा पाऊस राहणार आहे. म्हणून हा एक अंदाज मित्रांनो लक्षात घ्या. त्यानंतर 19 तारखेला परत याच भागातून एक लो प्रेशर, याच्या पाठीमागची दुसरी लो प्रेशर 19 तारखेला तयार होत आहे आणि ती परत एकदा एकामागून एक लो प्रेशर येत असल्या कारणानं महाराष्ट्रातली आपली पावसाची गरज मला वाटतं या 2 लो प्रेशरमुळे भागणार आहे. अशा रीतीनं महाराष्ट्राच्या सर्वच भागात घाटावर हा पाऊस पडणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर घाटावर पाऊस झाल्यामुळे पूर्ववाहिनी ज्या नद्या आहेत या नद्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी येण्याची शक्यता आहे. यामध्ये गोदावरी नदी आहे, कृष्णा नदी आहे जी सांगली सातारामधून वाहते, त्यानंतर भीमा नदी आहे. या नद्यांना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर पूर येण्याची शक्यता आहे. ऑलरेडीच या नद्यावरली जी मोठी जलाशय आहेत ही 90% भरलेली आहेत. त्यामुळे अशा जलाशयातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्गसुद्धा केला जाऊ शकतो. त्यामुळे पूर परिस्थिती महाराष्ट्राच्या काही भागामध्ये 15 ऑगस्ट नंतर होण्याची शक्यता आहे. हा एक अंदाज लक्षात घ्या, काळजी घ्या, सतर्क राहा. धन्यवाद.